फक्त पावसाच्या थेंबांवर जगणारा पक्षी सत्य की कल्पना. असा एक पक्षी आहे जो फक्त पावसाच्या पाण्यावर जगतो. तो कोणता आहे हे जाणून घ्या. चातक पक्ष्याबद्दल अशी दृढ श्रद्धा आहे की तो कितीही तहान लागली तरी नदी, तलाव किंवा इतर कोणत्याही जलस्रोतातील पाणी पित नाही. तो केवळ आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहतो. ही कथा अनेक प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये, कवितांमध्ये, उदाहरणार्थ कालिदासांच्या मेघदूतात आणि लोकगीतांमध्ये आढळते, जिथे चातक हे स्वाभिमान, संयम आणि निष्ठेचे प्रतीक मानले जाते. वैज्ञानिकदृष्ट्या कोणताही पक्षी फक्त पावसाच्या पाण्यावर पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही. पक्ष्यांना त्यांच्या चयापचय क्रियांसाठी अनियमितपणे पाण्याची आवश्यकता असते, जी त्यांना विविध नैसर्गिक स्रोतांमधून मिळते. चातक पक्षी देखील इतर पक्ष्यांप्रमाणेच नैसर्गिक जलस्रोतातून पाणी पितो आणि कीटक, लहान फळे इत्यादी खाऊन आपल्या पाण्याची गरज पूर्ण करतो. चातक हा स्थलांतर करणारा पक्षी आहे आणि तो भारतात नेमका मान्सूनच्या सुरुवातीला म्हणजे पावसाळ्यात येतो. त्याच्या पावसाळ्याशी असलेल्या घनिष्ठ संबंधामुळे ही कथा प्रचलित झाली असावी असे म्हटले जाते. पावसाळ्यात पाण्याची उपलब्धता जास्त असते आणि पक्षी पावसाचे पाणी पितात हे स्वाभाविक आहे. या नैसर्गिक वर्तनामुळे ही विशिष्ट कल्पना रूढ झाली असण्याची शक्यता आहे. चातक हा ब्रूड परजीवी आहे, म्हणजे तो स्वतःचे घरटे बांधत नाही. तो आपली अंडी इतर पक्ष्यांच्या घरट्यांमध्ये, उदाहरणार्थ सातबाई पक्ष्याच्या घरट्यामध्ये घालतो. थोडक्यात चातक पक्षी फक्त पावसाच्या थेंबांवर जगतो ही एक वैज्ञानिक सत्य नसून ती एक सुंदर, प्रतिकात्मक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची लोककथा आहे, जी भारतीय साहित्याचा आणि जनमानसाचा अविभाज्य भाग बनली आहे अशी मान्यता आहे.